2 डिसेंबरला झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर 3 डिसेंबरला निकाल लागणार होता, पण हाच निकाल 21 डिसेंबरला पुढे ढकलल्यानं अपक्ष उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणताही धोका होऊ नये, घोटाळा होऊ नये याची विशेष खबरदारी साताऱ्यातल्या अपक्ष उमेदवारांनी घेतलेली आहे. 24 तास स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जागता पहारा ठेवत खबरदारी घेत सध्या पाहायला मिळतीये. या निवडणूक प्रक्रिया आणि 21 तारखेच्या निकालावर नाराजी व्यक्त करून मात्र दाखवली जातीये. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत खरं तर अपक्षाने रंगत वाढवलेली आहे आणि निकाल जो काल 3 तारखेला लागणार होता तो 21 तारखेला लांबल्यामुळं अपक्ष उमेदवार बेचैन झालेले आहेत. आपल्यावर खरं तर एखादं संकट ओढवू नये मतदानावर आणि त्याचा परिणाम मतमोजणीवर आणि त्याच्या निकालावर होऊ नये यासाठी सगळे अपक्ष एकत्र आलेत. काल प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारपूर साहेबांना आम्ही या संदर्भातलं निवेदन दिलं होतं. त्यांनी असं सांगितलं की आम्ही 2 प्रतिनिधी तुमचे जे असतील ते आम्ही तिथं खुर्च्या टाकून बसून देण्याची परवानगी देतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.